धार्मिक कधी संपत नाही. निश्चित धार्मिकाची परीक्षा होती. धार्मिकाला संकटातनं जावं लागतं, अडचणीतनं जावं लागतं, हालेलुया. वेगवेगळ्या माध्यमातनं त्याची परीक्षा होती. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांत्वन देतं, आम्हाला धैर्य देतं आणि काय सांगतं माहिती का, धार्मिक त्याचा कधीच नाश होत नाही किंवा त्याला विलया जात नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव धार्मिकाच्या भक्तीची परीक्षा घेत असतो. आमेन. बरेच लोकांना असं वाटतं ना, मग एवढं प्रार्थना करतो संकट का, परीक्षा घेतो देव. आमेन. तुम्ही खरंच मनापासून धार्मिक जीवन जगत आहात का लोभापोटी धार्मिक जीवन जगत आहात? चांगलं देवानं करावं, तुमच्या गरजा भागवाव्यात याच्यासाठी तुम्ही धार्मिक जीवन जगत आहात, किंवा तुमचं देवावरती प्रेम आहे, देवाची भक्ती तुम्ही मनापासून करत आहात, श्रद्धा तुमची मजबूत आहे का? म्हणून वेगवेगळ्या माध्यमातनं तुमची 100% परीक्षा होणार आहे. पण परीक्षा तुमच्या नाशासाठी नाही, आमेन. तर परीक्षा तुमच्या उन्नतीसाठी. हालेलुया. परीक्षेमध्ये धार्मिक जीवनाचा कधी अंत करू नका. आमेन. काही पण झालं तर धार्मिकता कधी सोडू नका. हा दुसरा तिसरा कोण नसून योग आपला व्यक्तिगत अनुभव सांगत आहे. हालेलुया. त्याचा अनुभव आहे बरं का, योगाचा हा व्यक्तिगत अनुभव आहे. हा तुमचा व्यक्तिगत अनुभव बनला पाहिजे. आमेन. बऱ्याच वेळा काय होतं, देवाच्या मार्गामध्ये चालत असताना लक्षात घ्या, जसं तुम्ही देवाच्या मार्गात चालताना तसं सैतानाचं जास्त लक्ष तुमच्याकडे जातं. देव तर तुमच्याकडे बघतोस, पण त्याच्यापेक्षा सैतानाचं लक्ष तुमच्याकडे जास्त आहे. त्याला तुमच्या प्रार्थनेचा, तुमच्या आराधनेचा, तुमचं शास्त्र वाचन, तुमची सुवार्ता, या सगळ्याचा त्याला वीट येतो. त्याला माहितीये हे जेवढी प्रार्थना करतील तेवढं माझं राज्य कमजोर होईल, हे जेवढं जास्त उपासना करतील, आराधना करतील, तेवढी त्याला ईर्ष्या येते. का? कारण अरे ही जागा तर माझी होती, हालेलुया. माझी जागा आहे. जास्त तुम्ही आराधना करताना त्याला जास्त ईर्ष्या येते.